नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी सन 1857चा उठाव या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला पुढील परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सन 1857च्या उठावाचा तत्कालीन कारण कोणते होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, कारतुसांवरील ग्रीस प्रकरण। तर पहा, सन 1857च्या उठावाचा तत्कालीन कारण कोणते होते? तर ते कारतुसांवरील ग्रीस प्रकरण हे तत्कालीन कारण होते। प्रश्न क्रमांक दुसरा, सन 1857च्या उठावाला पहिली भारतीय स्वातंत्र्याची लढाई असे कोणी संबोधले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, व्ही.डी. सावरकर। तर पहा, सन 1857च्या उठावाला पहिली भारतीय स्वातंत्र्याची लढाई असे व्ही.डी. सावरकर यांनी संबोधलेले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, स्वातंत्र्याचा पहिला हुतात्मा म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, मंगल पांडे। तर मंगल पांडे यांना स्वातंत्र्याचा पहिला हुतात्मा म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, व्यामेशचंद्र बॅनर्जी। तर पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे व्यामेशचंद्र बॅनर्जी होते। प्रश्न क्रमांक 5, असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक बी, सन 1920। तर असहकार आंदोलन हे पहा, सन 1920 या वर्षी ते सुरू झालेले होते। प्रश्न क्रमांक 6, झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या उठावाशी संबंधित होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, सन 1857। तर झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पहा, सन 1857च्या उठावाशी संबंधित होत्या। प्रश्न क्रमांक 7, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हटलेले होते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता गांधीजीचा पहिला सत्याग्रह होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, चंपारण्य सत्याग्रह। तर गांधीजीचा पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रह होता। प्रश्न क्रमांक 9, रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, सन 1919। तर रौलट कायदा हा पहा, सन 1919 या वर्षी तो मंजूर झालेला होता। प्रश्न क्रमांक 10, महात्मा गांधींनी सन 1918 गुजरातच्या खेडा सत्याग्रह सुरू कोणासाठी केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन सी, शेतकरी। तर पहा, महात्मा गांधींनी सन 1918 गुजरातचा खेडा सत्याग्रह हा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला होता। प्रश्न क्रमांक 11, 1857च्या रोहिलखिंडातील उठावाचे सेनापती खालीलपैकी कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, अहमदुल्ला। तर पहा, सन 1857च्या रोहिलखिंडातील उठावाचा सेनापती हा अहमदुल्ला होता। प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारत छोडो ठराव येथे मंजूर केला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन ए, वर्धा अधिवेशन, सन 1942। तर पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारत छोडो हा जो ठराव होता तर तो पहा, वर्धा अधिवेशनामध्ये तो मंजूर केलेला होता। केव्हा? तर 1942 प्रश्न क्रमांक 13, 1857च्या उठावापूर्वी सैनिकांमध्ये असंतोषाचे प्रमुख कारण काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन बी, बढती आणि वेतनाचा प्रश्न। तर 1857च्या उठावापूर्वी पहा, सैनिकांमध्ये असंतोषाचे प्रमुख कारण हे बढती आणि वेतनाचा प्रश्न
होता. प्रश्न क्रमांक 14. सन 1857चा उठाव अपयशी होण्याचे मुख्य कारण काय? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे नेतृत्वाची कमतरता, दुसरं आहे निधीची कमतरता आणि तिसरं आहे पहा जनतेचा कमी सहभाग. तर या तिन्ही घटकामुळे सन 1857चा उठाव हा अपयशी ठरलेला होता. प्रश्न क्रमांक 15. लाला लजपतराय यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर ऑप्शन क्रमांक डी पहा, शेर ए पंजाब. तर लाला लजपतराय यांना पहा शेर ए पंजाब या नावाने ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 16. 1857चे स्वातंत्र्य संग्राम हा शब्द कोणी प्रयोग केलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन ए, विदा सावरकर. तर विदा सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य संग्राम हा शब्द त्यांनी प्रयोग केलेला होता. प्रश्न क्रमांक 17. असहकार आंदोलन का मागे घेण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी, चौरी चौरा घटना. तर चौरी चौरा या घटनेमुळे असहकार आंदोलन हे मागे घेण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 18. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन ए, आझाद. तर पहा, चंद्रशेखर आझादांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 19. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक ए पहा, 1866. तर 1866मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी कोणत्या प्रकरणात देण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, लाहोर कट प्रकरण. तर पहा, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा ही लाहोर कट प्रकरण या प्रकरणात देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 21. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यामध्ये घडलेले होते? तर ऑप्शन बी पहा, पंजाब. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे पहा पंजाब या राज्यामध्ये ते झालेले होते. प्रश्न क्रमांक 22. इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी लोकप्रिय केला? तर ऑप्शन ए पहा, भगतसिंग. तर भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद हा नारा त्यांनी लोकप्रिय केलेला होता. प्रश्न क्रमांक 23. सायमन आयोग भारतात पुढीलपैकी कधी आलेला होता? तर ऑप्शन बी पहा, सन 1928. तर सायमन आयोग हे पहा भारतामध्ये सन 1928 या वर्षी तो आलेला होता. प्रश्न क्रमांक 24. गांधी इरविन करार कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी. तर पहा, गांधी इरविन हा जो करार आहे तर ते पहा सविनय कायदेभंग या आंदोलनाशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25. इंडियन होम्स रूल मुवमेंट कोणी सुरू केले? तर ऑप्शन ए पहा, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. तर इंडियन होम रूल मुवमेंट हे लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 26. भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते? तर ऑप्शन ए पहा, 8 ऑगस्ट सन 1942. तर 8 ऑगस्ट सन 1942 या दिवशी पहा भारत छोडो आंदोलन हे सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 27. करा किंवा मरा हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, महात्मा गांधीजी. तर महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा दिलेला होता. पुढील प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी घेणारच हे कोणत्या नेत्यांनी म्हटलेले होते? तर ऑप्शन क्रमांक सी पहा, लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी घेणारच हे
वाक्य म्हटलेले होते? पुढचा प्रश्न, आझाद हिंद फौजेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली होती? तर ऑप्शन सी पहा, रासबिहारी बोस. तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना ही केलेली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, असहकार आंदोलनाची घोषणा कोणत्या घटनेनंतर झाली? तर ऑप्शन बी पहा, जालियनवाला बाग हत्याकांड. तर असहकार आंदोलनाची घोषणा ही पहा जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर झालेली होती. पुढील प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळामध्ये झालेली होती? तर ऑप्शन बी पहा, लॉर्ड कर्झन. तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयच्या काळामध्ये ती झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, रॉलेट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, सन 1919. तर रॉलेट हा जो कायदा आहे तर ते पहा सन 1919 या वर्षी तो संमत करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, दादाभाई नौरोजींनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. तर दादाभाई नौरोजींनी पहा पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन बी, केसरी. तर लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. तर केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये होते? तर ते आपल्या मराठी या भाषेमध्ये सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, हिंद स्वराज हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन ए, महात्मा गांधी. तर महात्मा गांधीजींनी हिंद स्वराज हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा शेवटचा व्हाईसरॉय खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन सी पहा, लॉर्ड माउंटबॅटन. तर भारताचा शेवटचा व्हाईसरॉय हा लॉर्ड माउंटबॅटन हा होता. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते गांधीजीचे तत्त्व नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी, साम्यवाद. तर साम्यवाद हे गांधीजीचे तत्त्व नव्हते. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन ए पहा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. तर पहा भारताचे राष्ट्रीय गीत हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, यंग इंडिया आणि हरिजन हे पत्र संपादन कोणी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन सी, महात्मा गांधीजी. तर महात्मा गांधीजींनी यंग इंडिया आणि हरिजन हे पत्र संपादन केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचा शिल्पकार असे म्हटले जाते? तर ऑप्शन डी पहा, आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचा शिल्पकार असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, क्विट इंडिया मूव्हमेंटमध्ये गांधीजींना कोठे कैद केले गेलेले होते? तर ऑप्शन बी पहा, आगा खान पॅलेस. तर क्विट इंडिया मूव्हमेंटमध्ये पहा गांधीजींना आगा खान पॅलेस येथे कैद करण्यात आलेले होते.